गेल्या महिन्यामध्येच वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली होती की आपल्या NRC कंपनीत जी पहिले कामगारांसाठी NRC कंपनी होती ती बंद करून आता इथे सर्व प्रदूषण विभागाचे अधिकारी आणि अदानीच्या कंपनीचे उत्तर देण्यासाठी लोक होती ते सर्व इथं आज उपलब्ध होते. खरंच मी या सर्व परिसरातील सर्व भूमिपुत्र असो, सर्व नागरिक असो, सर्व पक्षातील कार्यकर्ते असो, पदाधिकारी असो, सर्वांचं अभिनंदन करेल का सर्वांनी एकत्र होऊन आज या सिमेंट फॅक्टरीला इथे विरोध केलेला आहे. आणि खरंच एक अभिमानास्पद बाब आहे की या परिसरातील सर्व नागरिक मुद्देसूद जे हरकती आहेत, जे मुद्दे आहेत आणि का विरोध करायला पाहिजे त्या पद्धतीमध्ये आज इथे उपस्थित होऊन फायटिंग करून त्यांनी प्रशासनाविरुद्ध इथे जनजागृती केलेली आहे. तसेच आम्ही सुद्धा बोलताना सांगितलं की कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही एक स्मार्ट सिटी म्हणून हिची निवड झालेली आहे. स्मार्ट सिटीमध्ये आणि अशा लोकवस्तीमध्ये असा प्रोजेक्ट राबवणे म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळण्याची आहे. हे सर्व त्यांना आम्ही माझ्या लिखितमध्ये असो आणि जनसुनावणीच्या वेळी बोलण्यामध्ये असो सर्व येथील अधिकाऱ्यांना आम्ही निर्देशनास आणून दिलेले आहे. तसेच माझा कामगार वर्ग आहे जो वर्षानुवर्ष NRC कॉलनीमध्ये राहतो आणि त्यांचेसुद्धा लेणी दिलेली नाहीत, त्यांचेसुद्धा वाद चालू आहेत आणि इथे हा प्रोजेक्ट राबवून त्यांच्याशी पण जीवाशी खेळायचा आहे. तरी सर्व पुढची भूमिका असेच असणार की सर्वांनी एकत्र होऊन आम्ही हा लढा देणार. आज इथे सर्व नागरिकांनी जाहीर निषेध केला आणि तलेगाव अदानी, तलेगाव अंबुजा सिमेंट अशा नाराजीवर कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.